काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये जे दुहेरी हत्याकांड झालं त्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि शिर्डीत वाढलेल्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ शिर्डीमध्ये कालच म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी एक जन आक्रोश मोर्चा काढून शिर्डीमध्ये निषेध ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या ग्रामसभेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा शिर्डीच्या पोलिसांच्या नाकावर टिचून शिर्डीतील काही गुन्हेगारांनी श्रीरामनगर येथील सादिक शेख या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला आणि वार केले। सादिक ट्रेडर्स हे धान्याचं भाजीपाले विक्रेत्याचं दुकान आहे, त्या दुकानावर जाऊन तिथला माल वगैरे फेकून त्याच्यावर वार करण्यात आले आणि डोक्यात जो वजनाचा काटा असतो त्याचं जे माप असतं 2 किलोचं ते त्याच्या डोक्यात मारण्यात आलं आणि चाकूचे वार करण्यात आले। ही बातमी गावात पसरताच गावातील सर्व तरुण आणि नेते यांनी श्रीरामनगरकडे धाव घेतली आणि आरोपीला पकडण्याची मागणी पोलिसांकडे केली। त्यानंतर आरोपीचा संशयित ठिकाणा कळताच घटनास्थळावर जमलेली जी जनसंख्या आहे त्यांनी सर्वांनी आपापल्या गाड्यांवर आरोपीच्या संशयित ठिकाणी धाव घेतली आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच सर्व जनसमुदाय पोलीस स्टेशनकडे गेला आणि पोलीस स्टेशनवर जाऊन तिथं बसून ठिय्या आंदोलन करण्याची सुरुवात केली आणि पोलिसांना उरलेल्या आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे। पहा सर्व घटनाक्रम। एक मिनट पुढे या विजू चार नंबर ये सभी पब्लिक पुलिस हाँ मागची पब्लिक आहे ना अबे ते आमचं ताब्यात मी काल बोललो म्हणून हा का चुकीचा आहे
थोडं साईडला वा थोडं. शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्रीरामनगर भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला एक घटना घडलेली आहे. याच्यामध्ये सादिक शौकत शेख वय वर्षे 36 यांच्यावर काही अज्ञात इस्मांनी हल्ला केलेला होता. या घटनेची माहिती कळल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली असून सदरच्या घटनेतील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सध्या सादिक शौकत शेख यांच्यावर उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेच्या अनुषंगाने आपण जवळपास 2 ते 3 संशयितांना ताब्यात घेतलेले असून यामध्ये आणखी इतर कोण आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहोत. तरी याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच काही घटना असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा. सर काय कारण होतं हल्ला करण्याचं? काही प्राथमिक माहिती मिळाली? काही या घटनेमागे जवळपास 1.5 ते 2 महिन्यापूर्वीचा वाद होता. त्याच्यामध्ये त्या जुन्या वादातूनच त्यांनी क्षुल्लक कारणावरूनच ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. ओके.